Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. उमेदवार येऊन मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता। मात्र आता कुठेतरी शिवसेनेने आपला उमेदवार फिक्स केलेला आहे। आज उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दाखल होणार आहेत हिंगोलीत थोड्या वेळात। आपल्यासोबत बांगर साहेब आहेत बोलण्यासाठी। बांगर साहेब, एकूणच उमेदवारीसाठी एवढा संघर्ष करावा लागला, उमेदवार का वेळेवर बदलावा लागला, काय कारण आहे? संघर्ष करण्याची गरजच पडलेली नाही। जागा शिवसेनेची आहे, शिवसेनेला जागा भेटली। धनुष्यबाण आमच्याकडे आहे, धनुष्यबाणावरती आज आम्ही उमेदवारी दाखल करणार आहोत। मग आता याच्यामध्ये संघर्ष कुठला? जर जागा दुसरीकडे सुटली असती, उमेदवार जर तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीने दिला असता, तर जागा बदलली, आमच्यावर काहीतरी संघर्ष करण्याची वेळ आली असती। संघर्ष करण्याची वेळच नाही। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेनी जागा दिली आणि त्या जागेचं आम्ही तंतोतंत पालन करत आहे। हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र कुठेतरी त्यांचं हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली, पण हेमंत पाटील आमच्या राजश्रीताई हेमंत पाटील यांना वाशिम यवतमाळची उमेदवारी दिलेली आहे। आज त्या ठिकाणी ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत। पण काल हेमंत पाटील स्वतः म्हणाले की मी कुटुंबासोबत चर्चा करून नंतर माझी भूमिका काय आहे। एक ध्यानात ठेवा, ताई घरी होत्या आणि भाऊला सांगितलं की ती जागा आपल्याला निवडून आणायची आहे आणि त्या ठिकाणी सक्षम उमेदवार ह्या राजश्रीताई पाटील आहेत। त्यामुळे तुम्हाला सांगतो की त्यांनी घरी जाऊन चर्चा करतील, पण रात्रीच ते तुम्हाला सांगतो की रवाना झालेत फॉर्म भरण्यासाठी। खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापण्यामागचं मुख्य कारण काय? कुठल्याही प्रकारचं मुख्य कारण नाही। हेमंत भाऊ पाटील यांना जबाबदारी वाशिम यवतमाळची दिली, त्यामुळे इथे सर्वसामान्य शिवसैनिकाला जबाबदारी दिलेली आहे आणि तिकडे त्यांना वाशिम यवतमाळला दिलेली आहे। काल तुम्ही एक गाणं म्हणत होतात, नेमकं गाणं काय? ते गाणं शांता गेली शालू गेली, आता कुणाचं नाव? आला बाबूराव, आता आला बाबूराव। खरंच बाबूराव आता येणार आहेत? 100% येणार नाही, दिल्लीला जाणार आहेत। येणाऱ्या 4 तारखेला सन्माननीय या हिंगोली लोकसभेचं नेतृत्व बाबूरावजी कदम हे नरेंद्रभाई मोदीला मतदान करण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत। बीजेपी मध्ये पण मोठा संघर्ष पाहायला मिळत होता, कार्यकर्ते नाराज होते। आता हेमंत पाटलांचे कार्यकर्ते देखील नाराज आहेत। काल त्यांनी स्वतः म्हणून दाखवलं की आम्ही राजीनामे देऊ। ही शिवसेना आहे, उमेदवारी फायनल झाल्याच्या नंतर नाराजी संपूर्ण बाजूला असते। अलग लक्षात, भारतीय जनता पार्टी असेल या दुसरे इतर पक्ष असतील, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबाजी नाही, याच्यात कुठल्याही प्रकारची नाराजी नाही। आज तुम्ही बघितलं असेल, सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत आहेत। विरोधी पक्षातले नेते असं म्हणतात की शिवसेनेला भाजपच्या म्हणण्यानुसार चालावं लागतं, उमेदवार देखील त्यांच्या म्हणण्यानुसार। मला वाटतंय भाजपच्या म्हणण्यानुसार जर आम्हाला चालायला लागलं असतं तर ही जागा भारतीय जनता पार्टीला गेली असती, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिला असता। पण तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे हे सक्षम आहेत। आपल्या बाजूने आपल्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमचे खासदार होते, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी लोकसभेच्या उमेदवारांच्या शिवसेनेला दिलेले आहेत। काल मोठं शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीकडनं झालं, आपल्याकडनं कशी तयारी आहे? मला वाटते मोठं शक्ती प्रदर्शन झालं का काय झालं हे तुम्ही बघितलं असेल, बरोबर आहे। हा फुसका भार हे सालगडी झालेत सोनिया गांधीचे। या ठिकाणी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे चाललेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हा भगवा ध्वज जर कुणी हातामध्ये घेतला असेल तर त्यांचं एकमेव तो म्हणजे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आणि त्यांचाच वारसा आज एकनाथभाई शिंदे घेऊन चालतायत। आणि यांनी जर तुम्हाला सांगतो जे काल तुम्ही म्हणताय, तर हे सोनिया गांधीचे सालगडी झाले, ध्यानात ठेवा। हे होते संतोष बांगर, आणि निश्चितच आता शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो दिल्लीत जाणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह मी ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली।